नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना YouTube चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना पाहणार आहोत। जिल्हा परिषदेमधील 5% सेस फंडातून मिळणारी कमाल 50,000 रुपयांची प्रोत्साहन अनुदान सहायता। जर तुम्हाला कोणताही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी मोठी संधी आहे। चला तर मग पाहूया संपूर्ण माहिती। 5% सेस फंड म्हणजे नक्की काय आहे? महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये 5% सेस फंड उपलब्ध असतो। या फंडाचा उद्देश ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत देणे आहे। या फंडातून पात्र लाभार्थ्यांना कमाल 50,000 रुपये अनुदान रूपाने दिले जाते। या योजनेचा उद्देश काय आहे? दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे। नंबर 2, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे। नंबर 3, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि नंबर 4, ग्रामीण भागातील उद्योजकता मजबूत करणे। आता पाहूया या योजनेची पात्रता काय आहे। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। नंबर 1, अर्जदार हा त्या जिल्ह्याचा कायम रहिवासी असावा। नंबर 2, किमान 40% दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। नंबर 3, वय 18 ते 45 मध्ये असणं आवश्यक आहे। नंबर 4, स्वयंरोजगार करण्याची क्षमता। हीच कागदपत्रे सर्व जिल्ह्यांमध्ये लागू असतात। चला तर आता पाहूया कोणत्या व्यवसायांना अनुदान दिले जाते। या योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या छोट्या उद्योजकांना मदत दिली जाते। नंबर 1, शिवणकाम। नंबर 2, मोबाईल रिपेअरिंग। नंबर 3, ब्युटी पार्लर। नंबर 4, बेकरी। नंबर 5, शेळीपालन। नंबर 6, कृषी आधारित व्यवसाय व नंबर 7, इतर लघु उद्योग। जर लाभार्थ्याला प्रशिक्षणाची गरज असल्यास पंचायत समितीमार्फत ट्रेनिंग सुद्धा दिली जाते। चला तर आता पाहूया आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा असतो। अर्जदारांनी सर्व कागदपत्रासह अर्ज पंचायत समिती कार्यालयात सादर करायचा आहे। निवड झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। चला तर आता पाहूया या योजनेसाठी कोणत्या आवश्यक कागदपत्रांची गरज आहे। अर्ज करताना खालील डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे। नंबर 1, अर्जाचा फॉर्म। नंबर 2, UDID कार्ड। नंबर 3, रहिवासी दाखला। नंबर 4, 7/12 उतारा किंवा संबंधित कागदपत्र। नंबर 5, भाडे करार। जर जागा स्वतःची नसल्यास भाडे करार चालतो। नंबर 6, आधार कार्ड। नंबर 7, पॅन कार्ड। नंबर 8, पासपोर्ट साइज फोटो। नंबर 9, प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं अनिवार्य नाही। नंबर 10, बँक खाते व IFSC कोड, राष्ट्रीयकृत व शासकीय बँक। नंबर 11, प्रकल्प अहवाल म्हणजे बिझनेस प्लॅन रिपोर्ट। यात तुम्ही व्यवसाय कसा चालवणार आहात याचा तपशील देणे आवश्यक आहे। चला तर आता आपण पाहूया जिल्हा स्तर स्थिती व महत्त्वाची नोंद। जळगाव जिल्ह्यात ही योजना 100% सुरू झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध आहे। परंतु याचा अर्थ ही योजना तुमच्या जिल्ह्यातही 100% सुरू असते। म्हणून तुमच्या पंचायत समितीत, तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये तुमचा ओळखीचा ग्रामसेवक कर्मचाऱ्याकडे थेट जाऊन माहिती घ्या। अनेक ठिकाणी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ठरवली जाते। जळगाव मध्ये ती 24 नोव्हेंबर पर्यंत होती। तुमच्या जिल्ह्यातील तारीख वेगळी असू शकते, म्हणून तिथे चौकशी करणे आवश्यक आहे। प्रकल्प अहवाल म्हणजेच बिझनेस प्लॅन रिपोर्ट। ही योजना मिळवताना सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट प्रकल्प अहवाल। यात तुम्ही लिहायचे आहे कोणता व्यवसाय करणार आहात। नंबर 2, किती खर्च लागणार आहे। नंबर 3, साहित्य काय लागणार आहे व मशिनरी तपशील। नंबर 4, उत्पन्न किती येईल। नंबर 5, व्यवसाय कसा चालणार। हा प्रकल्प अहवाल तुमची निवड होण्यास मदत करतो। शेवटचा महत्त्वाचा सल्ला, ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे। कागदपत्र तयार ठेवा, पंचायत समितीकडे प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्या। पात्र दिव्यांग बांधवांनी ही संधी नक्की घ्यावी। चला तर मित्रांनो, ही होती 5% सेफ फंडातून मिळणाऱ्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची संपूर्ण माहिती। ही माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।